नमस्कार. तुम्हाला माहित आहे का, आज आपले नातेवाईक आपल्याकडे जेवायला आले होते. नातेवाईक म्हणजे काय, तेच हो, युट्यूब पण आणि इंस्टा पण. जे पण मला फॉलो करतात, सबस्क्राईब करतात, ते माझे नातेवाईकच झाले ना. माझे हे दादा आपल्याला भेटायला आले होते, जेवण केलं. आधी तर आपण त्यांना त्यांचं नाव विचारू आणि जेवण कसं वाटलं ते पण विचारू. दादा, तुम्ही तुमचं नाव सांगाल का? माझं नाव रोहित विषय. आम्ही खर्डीवरून आले आहेत आणि इथं शिर्डीला आलेलो. बोलो रील बघितली म्हणून तुमच्या इथे बोलो वहिनी साहेब यांच्याकडे जावं, त्याच्यामुळे आम्ही इथे आलो. आणि टेस्ट एक नंबर होती आणि सर्व्हिस तुमच्याकडून आम्हाला एक नंबर मिळाली. खूप खूप धन्यवाद. आता तुम्ही म्हणत असाल का एवढी चर्चा कशाला, त्याचं कारण आहे हो. थांबा जरा. त्याचं कारण असं आहे की दादा स्वतः त्यांची एक शॉप टाकताय आणि त्यांचा बिझनेस, स्वतःचा बिझनेस ते स्टार्ट करताय. मी पण एक शून्यापासून सुरुवात केली होती, म्हणून म्हटलं चला आपले नातेवाईक आहेत, आपण सपोर्ट नको करायला का, म्हणून मग मी आज तुम्हाला सांगत आहे का त्यांच्या शॉपला अवश्य भेट द्या. कारण मी पण एक शून्यातून सुरुवात केली आणि ते पण आज त्याच गोष्टीला प्रवृत्त होऊन ते पण आज स्टार्ट करताय त्यांचं वाला. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या शॉपचं नाव काय आहे, शॉप कोणती आहे, कुठं असणार आहे. आपल्या शॉपचं नाव केक टू मेनिया शॉप असणार आहे. आपली शॉप खर्डी स्टेशन TDC बँकेच्या शेजारी मोमाई मा कॉम्प्लेक्स इथे असणार आहे. आणि खर्डीमध्ये प्रथम असा प्रीमियम क्वालिटी केक आणि एक नंबर टेस्ट देणारा केक शॉप आपला असणार आहे. आता चला, मला जर एवढं सपोर्ट केलं तर मग तुम्ही पण त्यांना सपोर्ट करा, कारण का आपण नातेवाईक आहोत. म्हणून चला अजून काय म्हणताय ते जाणून घेऊया. आणि आपली ओपनिंग 2 तारखेला दसऱ्या निमित्त होणार आहे, तर सर्वांनी आवश्यक भेट द्या. दसऱ्याला ओपनिंग, लक्षात ठेवा. दसऱ्याच्या दिवशी अवश्य त्यांच्या शॉपला भेट द्या, कारण का आपण नातेवाईक आहोत. म्हणून कुठलाही चार्ज मी स्वीकारलेला नाहीये या गोष्टीचा आणि स्वीकारणार पण नाही. जर तुम्हाला पण तसं काही वाटत असेल तर अवश्य वहिनी साहेब हॉटेलला भेट द्या. नमस्कार.